नमस्कार, मी प्रकाश पवार. स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये. तर मला एक असं एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे माझा, की जर का आपल्याला युट्यूबवरती एखादा नवीन कंटेंट टाकायचं असेल तर आपल्याला काय करायचं असेल. मला माहिती खूप जणांचा असा प्रश्न असेल की त्याच्यासाठी एक चांगली रायटिंग पाहिजे, एक स्टोरी पाहिजे, चांगला बॅकग्राऊंड पाहिजे, लाईट्स, कॅमेरा, एक परफेक्शन, एक चांगला डायलॉग पाहिजे, एक सगळी स्क्रिप्ट असते, हे सगळं पाहिजे. नाही, असं काही नाही पाहिजे. काय पाहिजे माहिती, फक्त ढुंगाण. हो भावांनो, बरोबर ऐकलंय तुम्ही, ढुंगाण. आज आपण इंस्टाग्रामच्या अशाच ढोंगेश्वरी दीदींबद्दल बोलणार आहोत की ज्यांनी त्यांचा ढुंगण हलवून हलवून 2 ते 3 करोडाचा बंगला बनवलाय, घर बनवलंय. तुम्हाला माहिती, इथं टाइम खोटी होत नाही, इथं डायरेक्ट तुलातुलीची कामं होतात. तर मंडळी नमस्कार, मी प्रकाश पवार. स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये. विषय गोल शब्दांचा बोलतो नाही जोल. आणि आजचा टॉपिक खूपच जास्त आहे खोल. विदाऊट एनी वेस्ट फॉर टाइम डायरेक्ट व्हिडिओच्या अंतरा भागामध्ये हात घालूया. चला, खरखर कर आणि डोंगण दाखव. तुझं नाही रे भाड्या, ज्यांना रोस्ट करतो त्या पोरींचा दाखवते सगळ्यांच्या. तर आपले जे पहिले खिलाडू अंजलीताई, हे कच्च्या बदामच्या टायमाला एवढे फेमस झाले होते, एवढे फेमस म्हणजे लिटरली मित्रांनो खूप जास्त फेमस झाले होते. आणि काहीच नाही केलं होतं. एकच सॉन्ग, एकच स्टेप, 4 वेगवेगळे कपडे, 4 वेगवेगळे व्हिडिओ, आणि कंटेंट काय होता, फक्त ढुंगण हलवलं. हे असं ढुंगाण हलवून हलवून अंजली दीदींनी 4 करोडचं, 4 कोटीचं घर घेतलंय मुंबईमध्ये मित्रांनो. 4 करोडचं. शपथ, कधी मला लई राग येतो माझ्या ढुंगांवर की मी हे करू शकत नाही. करेल मी, पण तुम्ही बघितलं पण पाहिजे ना. अपना खुद का घर खरीद लिया है, अब वो पूरी तरह से मुंबई में शिफ्ट. तिचा पूर्ण पेज एकदम क्लीन करून घ्या, सगळीकडनं बघून घ्या, साईडनी, बाजूनी, वरतनं, खालनं, कोपऱ्यातून सगळीकडे बघून घ्या. कमेंट पण बघा एक त्यामध्ये. डायरेक्ट शिवांची भरभराट. आणि ताई नंतर बोलते, नाही ना, मी असं काय करतच नाही. अबे यार क्या बोलते हो भाई, मैं कहना क्या चाहते हो, बट मेरे ऊपर ऐसा एक टैग थोप दिया गया कि ये जो कुछ गलत वल्गैरिटी वाला ही कंटेंट है, जो बिल्कुल नहीं था. मेरे पूरे कपड़े थे, मैंने कुछ ऐसा वल्गर नहीं किया था. आज सब कुछ वल्गैरिटी नहीं है जो लोगों ने इतना दिखा दी बोल के कि यार ये देखो क्या कर दिया, मैं सामने सामने कच्चा बादाम है. और उसका कपड़े में मेरे आई थिंक 2 मिलियन बढ़िया उससे कच्चा बादाम से अकाउंट रीच से गई थी 106 मिलियन. आईच्या गावात फक्त ढुंगण हलून 2 मिलियन व्ह्यूज वाढले, 125 मिलियन रीच आले अकाउंट्स वरती. आईच्या गावात डोरेमॉनचा ढुंगण आला रे, गपा गप. आई शपथ, काळाचे थोटे होतात, ठोटे डायरेक्ट तुकडे होतात. फाटफूट फटाफूट करून तुकडे तुटतात माझे. खरं सांगतो मित्रांनो, एकदम आतून माझी अशी इच्छा होती आता की मी पण ढुंगण हलवावं म्हणून. पण परत विषय तोच येतो ना, मी ढुंगण हलवन, तुम्ही बघाल का? इथे एवढं रात्रचं दिवसाची रात्र करून मरमर करून व्हिडिओ टाकतो भेंडी. जास्त नाही, एक नीट ठीकठाक व्ह्यूज आले पाहिजे मित्रांनो. 33 ते 30 व्ह्यूज येतात फक्त माझ्या व्हिडिओला. ढुंगण आल्यानं खरंच व्ह्यूज येतात का? मला कधी कधी असं वाटतं, कच्च्या बदामच्या ट्रेनच्या टायमाने ताईने कच्चा बदाम जे आहे ते बदाम खाल्ले नाही, डायरेक्ट ढुंगांमध्ये घातलेत. इंग्लिश बघा ताईची. मैं तो रोई थी यार, देखो मेरी मेहनत थी और मुझे ऐसा उस टाइम पे मुझे ऐसा था कि ये मेरा अर्निंग ऑफ सोर्स है. सोर्स ऑफ अर्निंग ऑफ सोर्स. बाकी पिंट्या, विषय खरं गंभीर आहे भाई. सोर्स अर्निंग असो, अर्निंग सोर्स असो, ती काही बोलू दे. आपण तर इथं ठीक आहे, आपण बावळटासारखं बोलतोय तिला, पण भाई ढोंगण घालून तिने 4 कोटीचा घर घेतला, 4 कोटीचा. तर चला, अर्निंग ऑफ सोर्स नाही दिदी, सोर्स ऑफ अर्निंग हे बघू. ह्यांची सोर्स ऑफ अर्निंग जी आहे हे कशी दिसते काय? ही बोचेश्वर नागिन. एकदा ढुंगण दाखवला की डायरेक्ट 9 मिलियन व्ह्यूज गापकान. माझ्या शरीराच्या संपूर्ण अवयपेक्षा हिच ढुंगण जास्त व्हॅल्युएबल आहे. तुम्हाला कळतं किती तुच्छ वाटतं माझ्या मनाला जेव्हा माझी व्हॅल्यू मी एखाद्या पोरीच्या ढुंगणासोबत करतोय.
कधी असं वाटतं एवढा काय लवचिक आहे तो ढुंगण, अरे हलवला की गपकन हिमालय साईडला जाईल ना, वन साईड साऊथ ईस्ट वेस्ट, किती हलवणार आहे, घाप 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 घाप. मला कधी कधी खरं वाटतंय एवढा ढुंगण हलवत होतं, कधी कधी त्या रस्त्यावर जाताना पण विचार करत असेल, अरे मी काल नाचत होती तर एखादा ढुंगण बाथरूम मध्ये पडला तर नसेल ना, 4 वेळा घरात जाऊन बघत असेल किती फ्लेक्सिबल सीट ढुंगणामध्ये, घापगुप घापागुप. अरे एका दिवशी पडल, एका ढुंगणावरती दक्षिल ताई, जरा हळू कंबर सांभाळ. चला तर आता खेळाडू नंबर 2. ताईचा कॉन्फिडन्स एवढा जास्त आहे ना मित्रांनो, ताईने 2 व्हिडिओमध्ये एकच थंबनेल ठेवलाय. काहीतरी भोंगाडपणा दाखवायचा, म्हणजे काहीतरी भोंगाडपणा दाखवायचा. त्या मागच्या व्हिडिओमध्ये फक्त एक पाय दिसत होता, गपकन दुसरी व्हिडिओ डायरेक्ट क्लिप झाली, त्याच्यामध्ये डायरेक्ट सगळं छातड भोंगाळ आहे. नुसता भोंगाळपणाचा कार्यक्रम आहे, नुसता भोंगाळ. गावावरनं माणसं आली, ती भोंगाळ माणसं. नासाने आणि सोफियाताईंनी मिळून एक नवीन मच्छरदानीचा शोध लावलाय, जिचं नाव आहे ढुंगण मच्छरेश्वर मच्छरदानी. या व्हिडिओमध्ये मित्रांनो आहे ना, ज्या गोष्टीला जिथं लपवायचं होतं तिथं नाही लपवली, आणि ज्या गोष्टीला ठीक आहे ती असती तरी पण कॅज्युअल होता, नसती तरी पण ठीक होता, त्या गोष्टीला लपवलं. म्हणजे हातावरती कपडा आहे पण तेवढा ढुंगणाच्या आजूबाजूला कपडा नाहीये, मच्छर आत आलाच नाही पाहिजे. आता आपण बोलणार आहोत सॅक्सीताई, सॅक्सी नाही सॅसीताई द पूनम दीदी बद्दल. ह्यांनी असं ढोंगण हलून हलून ह्यांच्या इंस्टाग्रामवरती 3 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स इन्क्रीज केले मित्रांनो. या संपूर्ण व्हिडिओमध्ये कॉन्टेंट कुठं गेला होता? मी पण आता रात्री बेडवरती लोळणार आहो, एक माझी लक्स कोजीची चड्डी घालणारे, एक बन्यान घालणारे, मी पण बेडवरती लोळणार आहोत, आणि मला पण तुम्ही बघायचं. भेंडी मला पण पाहिजे सबस्क्रायबर, मला पण फॉलोअर्स पाहिजे, मला पण व्हिडिओ व्हायरल करायची आहे स्वतःची. मित्रांनो कंटेंटच्या नावाखाली फक्त भोंगळेपणा दिसले जातात, फक्त भोंगळेपणा. यांच्या इच्छा गावात भोंगळे लांडोर. मुलगा असून मला माहितीये की साडी कशी घालतात ते, मुलगी असून या दीदीला माहिती नाही. अरे मनीष मनातोरच्या आईच्या मामाच्या लग्नामध्ये अशी साडी घातलेली का कोणी? जीन्स वरती पण साडी घालता का? जीन्स वरती. मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं की सगळ्यांनी थंबनेल मध्ये फक्त त्यांचे डोंगांना ठेवलेत समोर. इंस्टाग्रामच्या युट्यूबच्या थंबनेल मध्ये फक्त डोंगण दाखवले, पण या दीदीनी कहर केला, डायरेक्ट कहर केला मित्रांनो. हिने डोंगण नाही दाखवलाय, हिने काय दाखवलंय मित्रांनो? तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, ती व्हिडिओ बघा आणि आनंद घ्या. आनंद म्हणजे काय बोलतो मी, व्हिडिओ बघा. मित्रांनो या रील मध्ये 1 मिलियन लाईक आणि 20 मिलियन व्ह्यूज आहे. व्हिडिओ परत बघा, ह्याच्यामध्ये कंटेंट कुठे आहे आईच्या गावात? मला आता असं वाटायला लागलं की क्रिएटिव्हिटी फक्त मेल पोरांसाठीच. एक मिनिट, मेल तर पोरच असतात यार, काय बोलतो मी? ढोंगण बघून भेंडी मेंदू मध्ये जुलाब भरलेत माझे. मित्रांनो क्रिएटिव्हिटी जी आहे ना ही फक्त मेल क्रिएटर साठीच आहे, फक्त फिमेल काय नाही. अचानक मध्ये टॅणॅंग टॅणॅंग डुस, अचानक काय तरी शरीरातून 4-5 कपडे काढायचे आणि डायरेक्ट नाचायचा, भोंगळपणाचं प्रदर्शन करायचं नाही. असं नका करू. सगळ्यांना नाही सांगते मी, बट 100 पासून 50% आहेत असे क्रिएटर आहेत जे फक्त काहीतरी त्यांना सुचत नाही, पण फक्त डोंगण हलवायचं आणि पैसे कमवायचे. तर बस अजून जास्त डोंगण नाही करायचं, नाहीतर जुलाब होतील. तर मित्रांनो व्हिडिओला करू इथं जाईन. व्हिडिओ काय वाटला, कसा वाटला खाली कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. हसत राहा, खेळत राहा, सुखी राहा. भेटूया अशाच एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, लाइक और शेयर ठोक दीजिए.